नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. दिवाळी म्हटलं की गोड खूप खाण्यात येतं, पण तिखट माणसांना खाऊ वाटतं जास्ती. आणि त्यातली त्यात म्हणजे ही चकली. चकली बनवायचं काम ना इतकं अवघड आहे ना, पण मी इथं तुमच्यासाठी ना इतकं सोपं केलेलं आहे ना. त्यासाठी ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. त्यात टाकायचं चवीपुरतं मीठ, काळी तीळ, पांढरी तीळ, लाल तिखट आणि मी इथं ना हळदीच्या ऐवजी ना खायचा कलर वापरलेला आहे, ऑरेंज कलर म्हणजेच भगवा कलर. आता इथं ना मी बटर घेतलेला आहे. जर प्रमाण म्हणताल ना तुम्ही, तर एका वाटीसाठी ना मी 3 चमचे बटर वापरलेलं आहे. तर इथं मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना, त्यामुळे मी इथं 6 चमचे बटरचे घेतलेले आहेत. बटर टाकलं ना पीठ एकदम छान असं एकजीव करून घ्यायचं. त्यामधले मसाले, मीठ छान पिठामध्ये मिक्स झाले पाहिजे. आणि ना पिठाची ना ही अशी मूठ बनली पाहिजे. अशी मूठ बनली ना की म्हणायचं की चकलीसाठी पीठ ना एकदम परफेक्ट आहे. आता इथं मी साधं पाणी घेतलेलं नाही आहे. इथं ना मी कोमट पाणी घेतलेलं आहे. हे कोमट पाण्यामध्ये ना हा पिठाचा उंडा छान असा मळून घ्यायचा. जास्ती घट्ट पण नाही आणि जास्ती पातळ पण नाही. पीठ मळून झालं ना, पिठाला आपण 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ ना छान असं भिजतं. आधी मळलेलं पीठ ना थोडंसं ढिल्लं होतं, पण आता बघा थोडंसं कसं घट्ट झालेलं आहे. ते भिजल्यामुळं ना छानपैकी फुगतं पीठ. मी इथं ना बारीक चकलीची चाळणी वापरलेली आहे. तुम्ही मोठी घेतली ना तरी पण चकल्या खुसखुशीतच होणार. आता ह्या साच्यामध्ये पिठाचा उंडा भरून घ्यायचा चकलीचा आणि छान अशा चकल्या गोल गरगरीत ताटावर किंवा पेपरवर ना तुम्ही बनवू शकता. ह्या चकल्या बनवताना अजिबात कोणतंच टेन्शन नाही आहे बरं का. भाजणी कसली होती आणि कसली नाही त्याचं अजिबात टेन्शन नाही आहे. आता कढईमध्ये टाकायचं तेल तळण्यापुरतं आणि मीडियम गॅस करायचा आणि छान अशा चकल्या तळून घ्यायच्या. आता हे पीठ मी जे वापरलेलं आहे ना तांदळाचं, ते अजिबात भाजलेलं नाही आहे. साधं राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि तेच मी गिरणीवरून दळून आणलेले आहेत. त्याच तांदळाच्या पिठाच्या ह्या चकल्या आहेत. गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत चकल्या छान अशा तळून घ्यायच्या आणि बाकीच्या पण राहिलेल्या चकल्या अशाच तळून घ्यायच्या. चकल्या तळताना ना फक्त गॅस ना मीडियम ठेवा. जर मोठा गॅस करताल तुम्ही तर चकल्या ना आतमधनं पूर्ण मऊ राहतील. पीठ मळताना आपण तांदळाच्या पिठामध्ये कोणत्याही तेलाचं मोहन वापरलेलं नाही आहे, फक्त इथं आपण बटर वापरलेलं आहे. आणि तयार झालेल्या आहेत आपल्या साध्या आणि सोप्या एकदम खुसखुशीत अशा चकल्या. मी इथं तुम्हाला एक चकली तोडून पण दाखवलेली आहे आणि तुम्ही आवाज पण बघा, इतका कुरूम कुरूम झाल्यात ना. हे तर म्हटले की ह्या चकल्या आपल्याला अजून बनव दिवाळीसाठी. तुम्हाला जर ही साधी सोपी चकलीची रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा.